तू राधाला काय म्हटलं तू ना पट्टापोत घेत नाही म्हणून? हा कोण नाही घेत तू पट्टापोत? कोण नाही घेत? मा बायकोला तुझी दिसली नाही पाहिजे काय माझी बायको? पट्टापोत घ्यायची म्हणजे घ्यायची. हा सांगून देऊन राहिल तुले. झाडाला लागून राहिले का रे पैसे? हा लग्न बी आपण करा, सोनं बी आपण, कपडाही आपण, काकाले पुरशील रे तू? पण तर बेंबीवरून चाललं. मा बापाची इस्टेट आहे करी, पण कसं मा बायकोची बरोबरी झाली पाहिजे हे लक्षात ठेव तू. हा पट्टापोत लागीन म्हणजे लागीन मा बायकोले, आणि वरून 10 ग्रॅमची अंगठी बी लागीन. सांगून देऊन राहिल तुले. हा काय यक्करी बोलून बोलते? हा तुझ्या बापचा बाबू लहानपणीच तुला सोडून गेला. बापानं काही नाही ठेवलं तुझ्यासाठी. हा मीनच करायला, हे मीनं कमायला काय आहे तर. आणि तू मोठा त्याच्या रायत्या रेगोट्या वळून राहिला रे. जास्तच शिल्लक बोलून राहिला. 4 मनी 2 डोरले तरी करत होती बाबू आता. हा पण आता तू असं म्हटलं की नाही तेवढंही करत नाही. तू तुझ्या कमाईवर कर आता. मा बायकोले लागीन म्हणजे लागीन तुला सांगतो. हा आणि लाचा बी लागीन मा बायकोले. तो 50 नाही 60,000 झाला चालेल कपडा, पण मा बायकोले सरच पाहिजे मला. हो सांगून देऊन राहिलो मी तुले. ह पैसे कुठून आण तू? यक्कर विकू लागलंच तर, पण बरोबर झाली पाहिजे लग्नाची. काय लागीन लागीन करून राहिला रे इटेल वालाच्या? तुला कमायला असेल तर ते इक ना, तू जाय ना. इकडे कोणा झगडा दाखवून राहिला रे तू? जास्त शिल्लक चालवून राहिला गड्या. तू माझी हुद्दतबाजी घालू नको घेण्याचे ना. मला जे पाहिजे ते मी घेतल्याशिवाय राहत नसतो, तुला माहित आहे ना. हा मा बायकोले लागीन म्हणजे लागीन. पट्टा पोतच लागीन तिले. लाचा घेऊन ते. हा ना समजून राहिला ना मला. तुला फोन दिला ना तिला घेऊन. हे फोनचाच कारनामा ना हा. 2 दिवसात तर दिले गड्या तिने तुला बैकून. हा लग्न झाल्यावर काय काय दिन ते तर म्हणेन की तुझ्या मायले बाहेर काढून टाक घराच्या. देशीनच मग तू मला काढून, आहे की नाही? आले कोणी बैकून देईन? हे मला काय कोणी बैकून देईन? समजते ना बाबू मला, सगळं समजते ना. जराशी अक्कल वागू दे ना. हा दुसऱ्याची पोरगी आहे ना ते. तिलाही चांगलं पाय बापा, मलाही चांगलं पाय. आणि एवढं इकण टिक काय बोला लागते रे तुला? हा जसं असलं आपलं तशात भागवायचं. एवढं काय वरच्या पट्टीत चालला तू? मा बायकोला देतच नाही समजा करून, आहे की? म्हणजे माझी बायको चांगली दिसलीच नाही पाहिजे. हा अशी हेंगडी मेंगडी दिसली पाहिजे. मग तुले माझ्या बायको येऊन राहिली याचा काही म्हणजे आनंदच नाही समजा तुले, आहे की नाही? तू आनंदाच्या गोष्टी करून राहिला बाबू. मला आनंद तुझ्यापेक्षा आहे बाबू की मला सून येऊन राहिली म्हणून. पण तू कसा बोलून राहिला? हा आपल्या परीने बाबू पाय पसरायचे. तू निरावरच्या पट्टीच चालला बाबू. आपल्याजवळ हाय का एवढं सांग ना तू? हाय का काही आपल्याजवळ? पण आपण करून राहिलो की नाही? सोनंही घेऊन राहिलो बाबू आपण, कपडाही घेतला. हा आणि लग्नही आपणच करून राहिलो ना. मग अजून काय काय करतं सांग? पट्टापट होईल ना तिले? मी नाही म्हणत ना, पण मग लग्न झाल्यावर करजो ना बाबू. आताच अर्जंट आहे काय? सांगतो मा या काना नाही की त्या काना नाही. मा बायकोले पट्टापोत लागेल म्हणजे लागेल. हा आणि कपडा बी देख म्हणीन ते द्या लागेल तिला घेऊन. मग म्हणशील हा शालू काढ साडी काढ फलानो काढ. ते जमणार नाही. ते म्हणीन लाचा तर लाचाच, ते म्हणीन नाचा तर नाचाच, ते म्हणीन ते. हा बिलकुल तुला सांगून राहिलो आता. या काना नाही की त्या काना नाही. डबल सांगणार नाही, बिलकुल सांगून राहिलो तुला. बापरे एवढी धोकडी तिकडे देणार बाबू तिच्याजवळ? माझ्याजवळ काय देऊन राहिला रे तू? 3 दिवसात मोठं लग्न पक्क नाही झालं तर भरले ती नाही याचे कान. बावली बिल्डिंग पण स्वतःची अक्कल नाही का रे तुला जराशी काही? मी बी पाहतो ना, मी बी देतच नाही करून. हा माझ्यावरचं असलं नसलं ते तुला देऊन टाकू. आणि मग माझ्यावर काय आहे खल्लम खुसा? मग तर तू देशील मला काढून घराच्या बाहेर. अरे बाप्पा चाल ना लवकर. हे रिकामे कामं झाले बाबा. घेणं देणं आपण नेले का बैकून दिला झाले. तो खरं डबा घेऊन गेला रे बा मामा या घरी. अगो कामं करीन तरी तो माणूस काय खरं नाही बरं त्याचं. तो लायना पाटील आळू माणूस आहे बापा. काय करीन काय सांगता येत नाही. चाल बापा हा नामदेव भाऊ सांगू बा लवकर. होत ना गडव भिवू नको कानबे. नाटकं कोणाला तर सांगून गेला ना आपल्याला. तुला खरंच जीव देणार आहे का? काही नाही करत तो. लग्न करायसाठी नाटकं कोणाला तर जरा जाऊ दे ना. मामाच्याच घरी गेला कुठे थोडी गेला तो दुसऱ्या घरी. ते बापा तो डोक्यान कमी आहे थोडासा. पायदल आहे तो काय खरा आहे का? काय करी याची काही शिंगारणटीच नाही. त्याला कसं ते पोरगी लय पसंत आहे बापा. तिच्यासाठी काही करू शकते तो. साठी म्हणा मामा नाही देत तुले. घेईन डबा खरंच. काय सांगता येते माणसाचा रागा. दगड चाल बा लवकर. चाल लवकर. ते नामदेव भाऊले पाठवू बा त्या घरी. हा मोठ्या पाटला तरी सांगतील ते काय नाही मुली नाही बा. आता मग फालतू अजून काही घोर झाला ना भाऊ. एकोणता एक पोरगा आहे भाऊ. वरच चालला जाईन डायरेक्ट. चाल चाल बा. हे एवढे भिवून राहिले त्याले. अरे लटरफूस माणूस आहे तो. कुठे घेणार आहे लायना पाटील बे? धमक्या देऊन राहिला तो कोळल्या. आणि हे एवढे भेतात की बसल्या का? त्या गंठ्याच्या संबंधाची साऱ्या गावात कुरकुर चालू आहे बापा. जेते बाई येते मला सांगते काव तुला माहित आहे की नाही गंठ्याचा संबंध पक्का झाला. काव तुला माहित आहे की ज्योत येऊन राहिले मला सांगून राहिले बापा. या कानानं ऐकायचं या कानानं सोडून द्यायचं. आपल्याला काहीच घेणे देणं नाही. त्याचा पाप पुण्य त्याच्यात. आपल्याला काहीच करायला नाही लागत. हो आपल्याला सांगितलं का जाणं आपण नाव काम म्हणता. तो त्याचे मध्यस्थी लोक पाहत बशी नाही. तो पाहिजे आपल्याला काही घेणं देणं नाही. बापा ते तर करूनच राहिले मी. बाया मला सांगतात बी हे असं हे तसं. मी हावले हावलात असतो. मा तोंडातून तर मी शब्दही बोलत नाही. त्याचं फक्त ऐकून घेत असतो मी की बाया एकाचे 2 करायला 1 नंबर असतात म्हणून बापा आपल्या तोंडातून शब्दही नाही काढत आपण. तेच ऐकून घेतो.
मग लाख मोलाची गोट आहे हो. आपल्या तोंडावर शब्द निघला नाही पाहिजे. आपल्याला काहीच माहित नाही, काहीच नाही बिलकुल. कोणा संबंध राहणार काय होणार काही घेणं देणं नाही आपल्याला हो. काही बोलायचंच नाही कोणाचं. रामदेव लवकर झाला राजा. पाटलाव चाला तुम्ही मोठ्या पाटलाव. अरे बा काय झालं काय ना पाटील, रोगरचा डबा घेऊन गेला मामाच्या घरी. मामा पोरगी नाही देऊन राहिला ना, तो आज घेते डबा, आज मरते तो. काही खरं नाही त्याचं. अरे बा काही सांगून राहिला तू. अरे पाटला केला गळा घोर. मी तरी म्हणू पाटला पहिले की त्याचं दोघे जोडून द्या बरं, लावून द्या बरं. अशी काही मजाक करू नका यायची. काही खरं नाही रे बा. हा पोऱ्या नको मग गेले आता तर. रामदेव तुम्ही लवकर जा राजा. काय तर निपटावा. सांगा मोठ्या पाटला जाऊन सांगा तुम्ही. सांगा लवकर. नाही मोठ्या पाटला जा सांगेन मग सांगाच लागेल बा. हे काय बा बेकारच केलं बा या पोऱ्यानं. या खरंच घेतलं गेले का बसले का बुरी गोटायले का. हा ना बापा, त्या मोठ्या पाटलाने भलतेच रिकामे काम केले. हे काही काम नव्हतं बा हे एवढं घडून आणण्याचं. पहा बरं तो गेला की नाही आता. मनोज रोगरची बाटली घेतली तर काय आफत येईन आता हे. हो तुम्ही अटी काही बोलू नका आता. तुम्ही जा लवकर झटकन बात अटी सांग काय काय नाही तर पाप तुम्ही. मोठ्या पाटला सांगा हे तर तो मुळी हे नाही तर मग तटीसा काय होते काय नाही राजा मला काही माहित नाही. लवकर जावा तुम्ही. वा चाललो मी बापा तिकडे जातो आता. सांगतो बा मोठ्या पाटलाले. बापा या पोऱ्याने घोर आणला रे बा तुले का. चाल बा होती मग आता मजाकची लाल गाण घेणं देणं. फालतू असे रिकामे काम करायला पुरले नाही बा. त्याची मजा घ्यायला नाही पुरलेले का. चाल बापा. आम्ही जातो माग काय होते काय नाही पाहतो. बापा जा पा बापा तिकडे काय चालू आहे तर. तुम्ही ना मला काऊन नाकारलं हे सांगा पहिले मला तुम्ही. तुमची पोरगी मला काऊन नाही देऊन राहिली तुम्ही. कोण्या राजाला देसान तुम्ही. मला काऊन नाही देत तुमची पोरगी. काय झालं मनोज मला काय समजून राहिला बा. तू काय बोलून राहिला काय चालून राहिला. अरे बस ना बा एवढा कोण गरम होऊन राहिला तू. मला तुमची पोरगी द्यायला नाकार काऊन दिला मला हे सांगा पहिले. मी चांगला नाही का दिशाले. बोबळा का दिशाले. माझं काही नाही का नमतोडा का मी. मग तुमची पोरगी देऊन काऊन नाही राहिले मला तुम्ही. माझा संबंध काऊन नाकारला हे सांगा मला तुम्ही पहिले. मा भेजा गरम करू नका तुम्ही. हे रोगवरचं डबू मा हाती आहे. मी घेऊन टाकीन आता. चटकनी वर चालला जाईल. मनोज एवढा आवाज कोण करून राहिले बापा तुम्ही. बापा मनोज तू बसून घे बरं पहिले. काय गरम होऊन राहिला तुम्ही. कोणता संबंध मी नाकारला. मी तर अर्ध्या रात्री द्यायला तयार तुला पोरगी माई. तुला कोणी सांगितलं पोरगी देत नाही म्हणून मी. सारखा डबा घेतो करून राहिला तू. का पागल की घाल झाला बा. फेकते डबा रोगवरचा डबा आणलं त्यानं मोठं घ्यायले. मला चिवत्या बनवून राहिले ना. हे डबं फेकायसाठी मला चिवत्या बनवून राहिले तुम्ही. तुमची पोरगी मला देत नाही तुम्ही. बाबांनी सांगितलं मला. मामा नाही म्हणतात म्हणून आपल्या घरी नाही जायची पोरगी असं म्हणून राहिले तुम्ही. मला देत नाही तुम्ही पोरगी. मी करीन तो तुमच्या पोरगी बरोबरच लग्न करीन. आता मग हा डबा आहे ज्यूस देतो आसाठी. बाबा तुले देऊ राहिला कोण्या राजाला देऊ रे गळा. तुझ्या कोणता एक मा भाषा आहे का. तुझ्या बाबा जमीन जुमला साऱ्या गोष्टी आहेत बाबा. असं तू अळण छोट्यासारख्या गोष्टी करून राहिला गळा. कोणी भरलं तुला हे वार. नाही तुम्ही मला येड्यात काढून राहिले. मला माहित आहे तुमची शाळा विठ्ठलनामाची मामा. मी का आजचं पाहून राहिला का तुम्हाला. तुम्ही ना काहीतरी इकडे विठ्ठलनामाची भरवला म्हणून तुम्ही मला नाकारला संबंध माया. म्हणून तर मग बुड्याला फोन करून नाही सांगितलं ना तुम्ही ना. तुम्हाला भेटला असेल ना डॉक्टर इंजिनियर इकडे. पैसा आला. मी का बापा वावरात जाणारा माणूस. मला काय ते सांगतो तुम्ही पोरगी. भाषा नाही ना तू काऊन व्यवसाय करून राहिला. अरे मनोज हे काय पागल सारखं करून राहिला तू. मी तर केव्हाची तयार आहे ना बापा लग्नाला तुझ्यासोबत. बाबाची काही अडचण नाही बा. आमच्या घरादाराची कोणाचीच अडचण नाही. मग तू का बरं असं करत सांग ना. मनोज तुमच्याजवळ कोणातरी पिल्लू सोडलं बा आणि तुम्ही तेच धरून पाहून राहिले. मी तर महापुरीचा आता देतो बा तुमच्यासोबत लग्न लावून. देऊ का आता लावून. मामी तुम्ही येड्यात काढून राहिले मले. मा हाती डबा आहे ना म्हणून तुम्ही कसं मन समजावणी करून राहिले मले. मा बुड्याला सांगता एक मले सांगता एक. मले तुमची पोरगी देणे नाही. चिवत्याच काढते बंद घरदार मले हे. मुकड्यान तुला सांगून राहिलो डबो फेक. होबाळ्यात मारीन मी. भाषासारखा नाही तू आता. अगो बना करू नको. तुला सांगितलं ना पोरगी देतो म्हणून रे आराम कर. डबल मग घेऊन आला तिचा. कोण सांगितलं तुला. तू लग्न मोडलं हे मोडलं. सबरे धंदे करत राहायचं का. बाबा बोलू नका त्याला. बोलू नका ना. एवढं कशाला तुम्ही ओरडू राहिले बरं त्याच्यावर. मारता का तुम्ही बंद घरदार मारता का. मारा बा मला मारा. मी एकटा आहो ना अटीसा. मी जायचं जायलाच गेला अटीसा. ते तुम्ही मारा मामा मला मारा आता. हे डबस पादात म्हणलं आहे रे. बाळ्या भाषाकडे तुला कोण मारून राहिला बा. मारत नाही ना बा. अरे तू काय काळ घेऊन राहिला घेणार. थांबच्या बापाला फोन लावतो मी आणि पाहतो काय तर काय थेर नाचवला त्या उड्यानं काय माहित गड्या. काय
भाषेबा तुम्ही असं म्हणू नका ना बापा, आमचा जीव नाही लागत ना. असं करू नका बा तुम्ही. बसा बरं शांततेत, बसा बरं तुम्ही. चाल बरं, बस बरं तरी चालेल, चाल बरं. काय माया, माझ्या जीव तर धक्कन उडला. मला वाटलं घेतेस का बापा रोगर. काय बापा भाषेबा, काय येळपटवाना करता तुम्ही. हा, माझी पोरगी तुमच्यासाठी आहे ना बापा, लहानपणापासून आहे ना, तुमचं लग्न पक्क करेल आणि तुम्ही असे करून राहिले बापा रोगर हे ते. मी तसं नाही ना, मा बुड्यानं मला सांगितलं ना त्या मामा तुला पोरगी देत नाही म्हणून. हा, म्हणून मी तावं अटीसा आलो. मामा काऊन नाही म्हणते बाबा, माग काय कमी आहे. हा, माझं इस्टेट नाही का, प्रॉपर्टी नाही का, काऊन नाही म्हणून राहिला म्हणलं मामा, नाही म्हणून राहिला, पोरगी काऊन नाही देत. मी ते विचारायला आलो मामाले. म्हणून तसं काहीच नाही बा. थांबणार त्या बुड्याला फोन लावतो मी. घोरच करून ठेवला नाही पाहुण्यानं. पहिले मला विचारू द्या पाहुण्याला. आता हॅलो, हा राम राम पाहुणे बा. काय होय, काय भानगड लावली तुम्ही नाही. ती भानगड रे बा. कोणती भानगड लावली मी. म्हणून रोवर ह्या आला बा. मी कधी म्हटलं तुम्हाला माझी पोरगी देत नाही म्हणून तुमच्या घरी. तुम्ही नाही काही दोन दिले राजाला. तो पोरा जीव देईन ना. रोगर जरा घेऊन आला तो माझं. गड्या तुझ्या भाषा नाटक करेन, तू पोरगी करत नाही म्हणे तो, म्हणून मग मी मारली झाले पाचवर. आता आला घेऊन तो लाईन वर. तू काही टेन्शन नाही घेऊ, काही नाही नाटक करून राहिला तो, काही बरोबर फोगर येत नाही तो. मला माहित आहे ना काय आहे तो त्याची. सळले जाऊ खूप आलो, तू नको टेन्शन घेऊ. खाऊ पिऊ घाल त्याले आणि ते घरी लाव. तुमच्या नाटकात मला घाम फुटलता ना बाप. माझे साथ गेले 5,000 राहिले ना अटीसा. मला वाटलं पोऱ्या खरंच घेते का बापा भाषा रोगर. असं ना करत जाऊ वा. हे लागलं तर पोरगी आजच घेऊन जा तुम्ही तुमच्या घरी. हो, माझ्या घरी काही माझ्या डोक्यावर काही खापर फोडू नका तुम्ही. घेऊन ना दे ना बापा. तुम्हाला एक कोणता एक पोरगा जीवन गेला फालतू माझ्या घरावर गोटे. नाही तू काही टेन्शन घेऊ नको ना रे. तू काय एवढा घाबरून राहिला रे. एवढा काय पोकाई आहेस का रे तू. एवढा नको भिऊ तू. तो काही नाही करत, नाटकं करून राहिला तो. त्याला मस्त खाऊ पिऊ घाल, मटण आण मस्त गळ्याले. पाहुणचार कर गळ्याले, मग ते पाठवत. पडला आता मला घाम. आता जाऊ दे, आता भाषा तर कधी येतच नाही. आता जेवण खाण करूनच पाठवतो मी. मस्त मटण गिडा आणतो, जातो बाजारले. टाप पैकी बिलकुल काय वांधा नाही. ठेवतो पाहुणे बा फोन. असं करत नका जाऊ बापा रिकामे काम. कसं माझ जीव घेसार एखाद्या दिवशी तुम्ही. जाऊ दे, ठेव फोन. टेन्शन नको देऊ मला बी. का भाषा असं करत असतात का बा. त्या बुड्याला का तू मजाक केली का. तू खरंच आला बा. मी तर कधी अर्ध्या रात्री द्यायला तयार त्या घरी पोरगी खायला का. त्या मामा आता मजाक केली मग आता लग्नाचं पाहणं कधी जमत आमचं. लवकर बा माझ्यान घे राहिलेलं जाऊन राहिला आता. हा, लग्न द्या करून तुम्ही आता दळा आल कणी. काय तर बुड्याची बोलून घ्या तुम्ही. हो बोलतो बापा त्या बुड्यासोबत बी. माझा वय म्हटलं तर नखरेबाज जवळ या बापा. कोणाची मजाक करत राहते, कोणाची मजाक करते. जाऊ दे बाबा, आता जेवण खाण कर. गोया घ्या वाटतो. मी आणतो मटण आणतो अशाले. मामा आता काही 2-3 दिवस जात नाही मी. मस्त मटण मच्छी चालू जाण का. काही तुमच्या घरी तसा तर येतच नाही मी आता. आता लग्नाचा ठरवा मगच जाईन मी येतो. आता तर लोक नाही जात बापा. लग्न केल्याशिवाय जाऊच नको तू. मी जातो बापा, आणतो मटण तुले. पाटील तर काही येत न बसला बापा. पाटलाला काही माहित आहे की नाही. ते मजाक भारी बोलले बा आपल्याला. तो म्हणून डबा घेऊन गेला बा मामा या घरी. ये बरं अडीसा, घाबरू नको तू. ये बरं तू बस बरं. घाबरू नको म्हणता बा. माझ्या 7 गेले 5 राहिले बा. तो डबा घेऊन जायला मामा या घरी. सायाचा फोन आलता मले. झाला तो प्रॉब्लेम सॉल्व. मी केला तो. काही टेन्शन घेऊ नको तू, काही घाबरू नको. तुम्ही अशी मजाक नका करत जाऊ बा. घेणं दे ना. एखाद्या दिवशी पोरगा जीवन जाईन राजा. ह्या पद येते बरं. असं सांगता येत नाही माणसाचं. नाही ना रे. तू कसा घोड्यावर बसवलं जाणं. त्याला कसं मला खाली उतरवणं होतं. तो वय फळफळच जास्त करे ना. मी त्याचे हातपाय जोडले की बाबू या पोरीवर लग्न करून घे बरं. नाही मी नाही करत. मग त्याला अकात करणंच होता मला. गेला की लडबोंबल करत तरी मामा या घरी. पण हे बुरी गोट आहे ना बापा. घेतलं असतं तर घोड झाला असताना. आपल्या मागेच पै लागली असती फालतू. जीवाने गेले असते तर काय केलं असतं आपण. काय बापा अशा आता आपल्या कानाला हातो बा. आपल्याला सांगायचं नाही असं रिकामं काम. हो, आपण तुमच्या फंदात पडणार नाही बापा. भिऊ नको ना गड्या. तू काय एवढा भेट बे. मला माहित आहे ना कसं आहे. लटर फूस आहे ना गड्या तू. का इंजेक्शन गोळी घ्यायले, खोकल्याच्या औषध घ्यायले असतं तर दाखे विचार करते. तो काय रोगर पेणारा पोरगा आहे का. तू नको टेन्शन घेऊ एवढं. आता ते झालं बा. हे अशी मजाक करत नव्हता. पण आता हे पुढचं काय आहे तर नियोजन. लग्नाचं काय करता, कसं करता. हे लग्नाचं अटी ठरीन काय. तसा जा लागेन. मा सायाशी बोला लागेन. पुरीला विचारा लागेन. त्या पुरीच्या मायला विचारा लागेन. आपल्याला जाऊन तटीसा जा ना आपल्याला तटीसा.
तू हे रिकाम पण कधी आहे? सगळे 5-6 दिवस रिकाम पण नाही बा, मी येत बी नाही बापा. ते तुम्ही तुमचं निपटा बापा. असंच केलं तुम्ही ना काय करसान अशी मजा. जीव जायची पायी आहे तर. नाही बाबा, गावातलं कोणी दुसरं नाही आबा. आल्याशिवाय हा संबंधच होत नाही. मी जात नाही पाहायला. राहिलं चालीन म्हणूनच लग्न. तू येशील तर जातो मी, पाऊल टाकतो पुढे. दुसरा तर काही नेत नाही गाड्या मी गावातला कोणी. तू येतं का सांगतो, त्याचं मुळलं मग लग्न. बापा अळून पाहून राहिला मोठ्या पाटीला. मला कामात ना बा हरभरा सोंग्याचा आहे, गहू सोंगणं आहे मले. हे कसं मामा गेलाय लाचा आहे ना कामाचा. दुसऱ्या लोकांना घेऊन जा. काही सांगू नको मला तू. दुसरे लागले 4 माणसं सांगून 5 माणसं सांग. ते करून घे. पण कसं तुले कसं यास लागते तरीसा. बोलाय चालेल माणूस कोण आहे मग आपल्या गावातलं. पॉईंट टू पॉईंट तूच बोलतं. तुले संबंधाची कसं समज आहे बाबा. दुसऱ्या कोणाला नाही एवढी. तुला यास लागते. बरं बापा, येतो. काही तुम्ही हे करू नका. हो मग तुला सांगतो मी दिवस. तू हे फक्त वावरातले कामं कसे अटपून घे लवकरात लवकर. आणि आज पाणी पावसाचं काही सांगता येणार कडकडदड करून आलं बरं. त्याच्या अगोदर कसं ओके काम करून घे वावराचं. सांगा मी निपटतो वावरातलं तदलं. चला मग येतो मी. हो ये. बापा दोघे बापल्याकडे नंबरी आहेत रे बाबा. बापसे बेटा सवयले का 100 बळकर एक आहेत रे बापा. हे याची खिचडीले का पहिले शिजेल असते. माणसाला फालतू गॅटो मारतात हे दोघे बापल्याकडे. चला मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. आई इकडे आहे ना. बोलणार बाबा शिवलाल, काय म्हणत होता? ते कपड्या गिपड्याचं कसं काय करता पुढे त्याचं नियोजन राखण्यासाठी आलतो आम्ही. लेकिन तू बसून घे बरं, मग सांगतो मी तुला काय आहे तर. आलं काय असं? काय झालं? ते पोरगी 2 दिवस झाले त्या गंठ्यासोबत बोलून नाही राहिली फोनवर. तर पाहिलं काय शिकून देऊन राहिली. ते म्हणते मला पट्टापोत पाहिजे, लाचा पाहिजे म्हणते मला लग्नात घालायले. हा आमचा गंठ्या तिच्या म्हटलंच बांद्रा नाचून राहिला बा. जरासं काही नाही म्हणत नाही तिले काहीच. म्हणते पट्टापोत पाहिजे काय तर देतोच म्हणते मी करून. तुला लाचा पाहिजे काय तर देतोच. हा कुठून देईन? हाय का एवढं घरी? काही पैसे आहेत का घरी? याला एवढं समजते का? अक्कल आहे का काही? हाव लावून राहिला बा हा तिले सगळं. पण ना समज आहे ते लेकरू आहे काय. आता तुम्ही काय बापा एवढं डोक्यात घेऊन राहिले? काय ना समज आहे ते? एवढी मोठी धांगड झाली ना बापा. आता लग्न होऊन राहिलं ना पोरासोबत तिचं. ना समजच आहे का अजून? बिघडायचे कामं करून राहिली ना बापा ती. तर बापा लग्न नाही झालं नाही तिचं. तर बायकोबायकीचे कामं करून राहिली. मग लग्न झाल्यावर बापा ते दुसऱ्याच दिवशी मला काढून देते रे बापा लाता मारून. ते तू काही टेन्शन न घेऊन बापा. शिवलाल मोडलं ना ते. अरे त्या पोरीच्या काकाचा फोन आलता मले. हे पाहिजे ते पाहिजे. म्हटलं काही नाही भेटणार. जे आम्ही आणू तेच. कपडा बी आमच्या मतान घेऊ. तुमच्या मतान बांधरं नाचणार नाहीत. चालणार नाही ते. डायरेक्ट मी त्याला खंदन सांगितलं. डायरेक्ट फोनवर इंटिमेशनच दिली मी डायरेक्ट येईल. तुला तर लय लाख इंटिमेशन दिलीशील. पण हे अंदरून कारस्थान चालू आहे ना बापा. ते तर मोडलं तिकडे. पण हे अंदरून चालू आहे ना. घंट्याचे कान भरून राहिली ना ते. नाही हे नखरे बंदी त्या पोरीच्या बापाला सांगतो, काकाला सांगतो ना. तू नको टेन्शन घेऊ बाई. तू काय टेन्शन घेऊन राहिली? आपल्या हाती आहे ना सारं. टेन्शन नको घेऊ. टेन्शन येईन नाही तर काय तर बापा शिवलाल. लग्नही आपल्याला करणं, कपडाही आपल्याला घेणं, सोनंही आपल्याला घेणं. आणि अजून म्हणते ते लागे पट्टापोत पाहिजे मला ते आपल्याला घेणं. मग काय करशील? कुठे पुरशील सांग ना तू. येतील बिल्लाच्या सारखे आपल्या घरी आयत्या पंगत न फुग्याले. एवढंही वाटत नाही या गंठ्याला काही समजत नाही. आपलाच मूर्ख आहे ना त्याला म्हणून बी काही फायदा नाही ना. आता तू काही गरम नको हो ना बापा. जे आता पुढचं नियोजन ठरवू. आता ते जाऊ दे. आता झालं. आम्ही सांगतो समजू. असं कसं बापा? टेन्शन तर येईनच. जाऊ द्या बापा. तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा आता. त्या पोरीवाल्याला सारं सांगितलं. कपडा म्हटलं सस्त्या मस्त्यात होईल. आणि लोकांनी कसं झटपट खायला लागेल. 100 लोकांच्या वरती आणता येणार नाही. आमची काही कंडिशन खूप चांगली नाही. त्याला डायरेक्ट सांगितलं आपण बिलकुल. काहीच तुम्ही बिंदोस राहा. काही टेन्शन नाही. नका घेऊ तुम्ही. नाही ते तर होईनच ना. आता आपणच जर पंगत देऊन राहिलो तर ते आणतील बापा मग ट्रक भरून माणसं. मग तेवढे यायला खाऊ घालतं का बापा? नाही छोटासाच कार्यक्रम करायचा आपल्याला. मोठाचा नाहीच करायचा. डामाडोल करायचाच नाही. आणि गावातले लोक 2-3 सांगितले बस झालं मुळलं. आता पैसे गिशे लाईन लावा. कसं उद्या जा ना आपल्याला कपडा घ्यायले. तसं मग असं म्हणणं होतं. काही बा पैसे आणले का घरी तर मग कसं बघतार पोय घेणं देणं. पैसे आणले बापा बँकेतून काढून. पण तो मग कपडा आणला की ते 2 महिने 2 डोरले किती लोक होतील रे? 40-50 हजार रुपये पकडूनच चाल बाई. तेवढ्यात पाहू आपण ऍडजस्टमेंट करूनच टाकू तेवढ्या. तेवढे पैसे आहेत माझ्याजवळ. आणले मी ना ते. फक्त कसं त्या गंठ्याला सांभाळ बापा. आणि त्या पोरीले तिने बी उचूच नाही केलं पाहिजे मग दुकानात गेल्या.
नाही तिच्या पुऱ्या नांग्या आमच्या जाय, तू टेन्शन नको घेऊ बाई. हा ते काहीच नाही करणार, उभी नाही करणार, चू बी नाही करणार, आणि गंठे बी दाबतो पद्धतशी. तू काही टेन्शन घेऊ नको. शिवलाल, त्या दुकानात की नाही किचाकिची जर केली ते ना, तर मी चालली येईन बरं वापस, सांगून देऊ राहिली. मग ते मला माहित नाही पुढचं, जे होईन ते होईन. नाही होऊ देत बापा, मी तुम्ही नका टेन्शन घेऊ ना. हा मी असल्यावर काय होऊ देतो का? हा ते बंद माझ्या खिशात, ते टेन्शन ना घेऊ तुम्ही त्या विषयात. तर बापा तू म्हणशील तसं, पण पाहिजे बापा ते. हा ते पोरगी काही खरी दिसत नाही मला. जाऊ द्या, काढून टाकायचे डोक्यातून. हा लेकर असतात, होतच राहते त्या गोष्टी. जाऊ द्या. मग उद्या आता सकाळी जाऊ आपण. मग हा सकाळी जाऊ ना मग. शिवलाल मग चाल आपण. हा चला गुडूबा. राधा तू काऊन नाही बोलत माझ्यासोबत? राधा कोण भरली तू अशी? बोलून काऊन नाही राहिली? सांग ना काय झालं तर. मी बोलतच नाही तुमच्यासोबत, मला राग गेलाय तुमचा. काय झालं बापा राधा? सांग ना तू मले. काऊन राग भरली बा? मी काय बोललो काय? चुकीचं काही बोललो का मी तुले? काऊन हो राधा असं नको करून बा. मला लय बोला वाटतं त्याबरोबर. गप्पा गोष्टी मारल्या पाहिजे बा. काय झालं सांग ना. काय बोलू मी तुमच्यासोबत? सांगा ना, मला बोलाच नाही वाटत तुमच्यासोबत. तुम्ही मला काहीच घेऊन नाही देत ना. राधा काय पाहिजे तुले? सांग ना तू. सांग फक्त. नाही देणार तर मग म्हण तू. ले मेकअप किट लागेल बरं, ते 4000 वाली. आणि मेकअप करायला लग्नाचा पार्लर वाली लागेल. अरे हे गाणं तर पुरं भारी आहे बा. माहिती का 25 रुपयात दाढी होते, कटिंग होते का. पण हे तर बापा मेकअप करायला मग काय 10-25 हजार रुपये गमवते का बापा हे बाई. तुले काय मेकअपची गरज आहे बापा? मेकअप कशाला पाहिजे तुले? तू किती सुंदर आहे दिसायला, अप्सरासारखी दिसतं. आणि तुला हे मेकअप हे बघ. हा काय हे बोलून पावडर चोपडणं काय काय खरं नसते ते. चेहरा खराब करून घेणार हा. अरे हा मेकअप आहे की नाही, असे काय डांबरचे गोळे असले ते करत असतात, त्या पुरी करतात. तू एवढी सुंदर असल्या तुला काय करावं लागते? हा मला पाहिजे म्हणजे पाहिजे, पार्लर वाली पाहिजे. आणि ते मेकअपची किटही पाहिजे. आणि ते अजून आपण कपडा घेतला की नाही लाचा, मला त्याच्यावर मॅचिंग सॅन्डल त्याच दिवशी लागेल. आणि मॅचिंग पर्स बी लागेल त्याच दिवशी. अरे गाणं तर पुरं भारी दिसते मला. हेच पाहिजे तेच पाहिजे म्हटलं का. आताच तर डिमांड आहे बापा दुनियाभरच्या रिच्या. हो बापा त्याच्या दिवशी पाहू आपण काय घ्यायचा काय नाही तर. आता ते शिवलाल उठवते आपल्या हाती काय बा. म्हणजे मी का शिवलाल भाऊ सोबत लग्न करून राहिली काय? लग्न मी तुमच्यासोबत करून राहिली ना. तुम्हाला डिसिजन घेता नाही येत काय? राधा तसं नाही ना, तू समजून घेत जाय ना बा. ते मध्यस्थी आहे, त्याच्या पुढे नाही करू शकत आपण. ते मग आपण काही बोललं तर म्हणतात ते शांतपणा करून राहायला का तू. कसं आता धीरे धीरे काय बा तू. मी सारच करतो तुले, लग्न झाल्या सारच करतो, सारच देतो तुले. ते तेवढं सामान मला पाहिजे म्हणजे पाहिजे. ते तुम्ही काही करा मग तिकडे. माईल ते सांगलं की नाही की ते ड्रेसच घालेन म्हणून, साड्या फाड्या घालणार नाही. चांगलं नसेल तर सांगून द्या. बापा सांगितलं ना मी, ड्रेसच घाल ना बापा. तुले कोण म्हणाला साडी घाल? ड्रेसच घाल बापा. जीन्सचा पॅन्ट आणू का तुले? टी शर्ट आणू का सांग? पोऱ्यासारखे राहतात गावात. उडवा ना, उडवा तुम्ही, उडवा ना. तुम्हीच काळे ठेवता माहिती, तुम्ही उडून टाका. दादा मी मजाक करून राहिलो तू. एवढी समजत नाही गावा तुले. अशी माई मजाक फजाक करायची नाही. मला पटत नाही ते मजाक करणं. नाही करत बा राजा, नाही करत पिल्लू. नाही करत ना. आय लव्ह यू राजा, आय लव्ह यू. लय दिवसाचं मा मनात होतं, पण मला कसं होटावरच आहे ना. पण आता आलं ते. आय लव्ह यू. हो राधा आय लव्ह यू. माई आली मी चालली. कोण ठेवतो? हो राधा अशीच करता बा तू. गाडी मोसम मध्ये आली की मोसम मस्त वाटतं. बरं बोलत जाईन तू. काही नाही करत तुम्ही माय. हॅलो हॅलो. हा राधा बोल ना. हॅलो. ठेवला रे बाईनं फोन. ठेवला आल्या का? काही खरंच नाही का माया. आले का गंठ्या? काय नशीब गांडू आहे रे तुया. कुठले सुटले कोणा कोणी येतेच बा. मोसमवर बरोबर गाडी येते आणि पट्टा सुटते. काय बा हिच्यावर पुसही होत नाही काही. तेच चालते तिथं. लाचा घेन, लुचा घेन, फ्रस पाहिजे, किट पाहिजे. आता काय म्हणतं काय माहित लग्न व्हायचं अजून काय काय डिमांड आहेत काय माहित बिचारीचा. फक्त म्हणा आता 4 व्हीलर नको मागलो. आता मा किडनीची काय लागतील मध्ये ते घ्यायले. हेच तर माझं काही सोय नाही. हेच तर यादानं काढून आणून राहिलो. पण इले कुठे समजणार आता या गोष्टी. जाऊ दे बा, चाल घरी. किरण